श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे पुदिन्याची हिरवीगार चटणी. 8 दिवस चांगली राहणारी, फ्रीजमध्ये अजिबात काळी न पडणारी अशी हिरवीगार चटणी. त्यासाठी लागणारे साहित्य: इथे मी देठासकट थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 2-3 पालकाची पानं घेतलेली, यामुळेच आपली चटणी हिरवीगार राहणार आहे. मिरच्या घेतल्यात मी 7-8 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडीशी पुदिनाची पानं घेतल्यात, अशी बचकाभर अशी पानं घेतल्यात. आणि हे डाळवं असतं, हे आपण चिवड्यामध्ये टाकतो ना आपण डाळवं, ती डाळी ते असतं. चण्याची डाळ, भाजलेली चण्याची डाळ ती घेतलेली आहे. 5-6 लसणाचे कळ्या घेतलेल्या आहेत निवडून, आणि अर्ध लिंबू, आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण मिक्सरमध्ये चटणी करून घेऊ. तर आता आपण सर्व साहित्य टाकून घेऊ. पुदिना आणि कोथिंबीर कशी काळी पडते ना, मग अशा म्हणजे त्याच्यासाठी ती काळी न पडावी, त्यासाठी अशा चटणीमध्ये म्हणजे पुदिना कोथिंबीर असेल अशा चटणीत थोडं आंबट पदार्थ घातला ना का मग ते काळी नाही पडत. त्यासाठी आपण हा लिंबू वापरतो, म्हणजे आपली चटणी फ्रीजमध्ये ठेवली तरी काळी पडणार नाही ती. आता चटणी तर आपल्याला लागतच असते, काही केलं तरी. भजी करा, समोसे, काय पण आणलं बिनलं विकतचं तरी हिरवी चटणी तर पाहिजेच असते. तर मग त्यासाठी सॉस तर आपल्या घरात असतोच, मग चटणी पण पाहिजे असते ना. त्यासाठी आपल्याला ही चटणी आपली असली करून ठेवलेली होते पटकन. कशाबरोबर पण खायला. आपण कसली भजी करतो, बटाट्याची भजी करतो, गोल भजी करतो, मूग भजी करतो, त्यासाठी. तर आता आपण हे सर्व आता मिक्सरमध्ये वाटून घेऊ. अशा मिरच्या तोडून टाकायच्या. असं सर्व लसूण टाकायचं. आता आपण ही डाळवं पण टाकून घेऊ. आणि आता आपण लिंबू पिळून घेऊ. आता आपण अशी गाळणी ठेवायची चहाची, आणि असा लिंबू असा पिळून घ्यायचा. नाही तर मग काय बी गेली तर मग आपली चटणी कडवट लागेल. त्यासाठी अशी गाळण ठेवून लिंबू पिळायचा. असा अर्धा लिंबू आपण पिळलेला आहे. आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकू. आता असंच पाणी न घालता आधी वाटून घेऊ दरदरं, आणि मग थोडासा पाणी घालून वाटू. हे बघा, आता आपण मिक्सरचं भांडं लावलेलं आहे. आता आपण मिक्सर चालू करून घेऊ. आधी आपल्याला पाणी न घालताच वाटून घ्यायचं. चमच्याने असं फिरवून घ्यायचं. असं चालू करायचं, बंद करायचं, चालू करायचं, असं करायचं. चालू करायचं, बंद करायचं, चालू करायचं, बंद करायचं. आणि त्याच्यात ते डाळवं आहे ना, त्यामुळे ते असं अशा प्रकारे आपण वाटून घेऊया. तर आपल्याला केवढा पाणी पाहिजे, कशी पातळ पाहिजे, त्याप्रमाणे आपण करू शकतो. बघा कशी मस्त कलर आलेला आहे. अजून थोडासा पाणी घालून घेऊ आपण. आता फास्ट करून वाटून घेऊ.
मस्त एकदम अशी बारीक वाटून घ्यायची आता चटणी। ही बघा किती मस्त झालेली आपली चटणी, किती छान कलर आला आहे बघा तो, मस्त पुदिन्याचा वास पण खूप छान सुटलेला आहे, हिरवीगार मस्त आपली अशी चटणी झालेली आहे। ही बघा किती मस्त झाले आणि टेस्टला पण एक नंबर झालेली, नक्की करून बघा, खूप छान झालेली, टेस्ट एवढी छान आहे ना, भारी एकदम झालेली आहे। असे तुम्ही कशावर पण खायला तुम्हाला मस्त वड्याबरोबर, समोश्याबरोबर, चटणी भजी बरोबर, कशाबरोबर आपल्या हिरवी चटणी लागतेच। ही बघा अशा प्रकारे आपली मस्त हिरवीगार पुदिन्याची चटणी झालेली आहे बघा, किती मस्त आणि झटपट होणारी आहे आणि मस्त कलर आलेला आहे हिरवागार, पालकामुळे त्याला कलर पण खूप छान येतो आणि पालक खाण्यासाठी पण चांगला असतो आरोग्यासाठी, मस्त छान, मुलांना पण खायला मस्त, मिरच्या कमी टाकायच्या मुलांना खायचं असेल तर। अशा प्रकारे खाण्यासाठी आपली पुदिन्याची हिरवीगार चटणी 8 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये मस्त तिला ठेवू शकता डब्यामध्ये, बिलकुल काळी पडणार नाही, कारण आपण त्याच्यात लिंबू टाकलेलं आहे ना, आंबट पदार्थ टाकला ना का मग काळी नाही पडत। पुदिना कोथिंबीरच्या याच्यामध्ये आंबट पदार्थ काही टाकला ना का मग ती काळी नाही पडत, त्यासाठी आपण हा लिंबू वापरला आणि त्याच्याने चटणीला एवढी टेस्ट पण खूप छान आले ना, खरंच खूप छान आले, नक्की ट्राय करा। अशा प्रकारे खाण्यासाठी आपली पुदिन्याची हिरवीगार चटणी। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू। धन्यवाद।